हे बंद रेशमाचे भाग 1. छान आहे हो मुलीचा फोटो. वृषालीताई फोटो बघत संगीताताईंना म्हणाल्या. वृषालीताई कितीतर वर्षांनी गावी आल्या होत्या. मुलाच्या शिक्षणामुळे त्यांना येणं जमलंच नाही आणि म्हणूनच गावी आल्यानंतर आधी त्या संगीताताईंना भेटायला आल्या होत्या. संगीताताईचे जोशी घराण्याचे चांगले संबंध होते. नेहाची आई गेल्यानंतर त्यांनीच तिचा सांभाळ केला होता. आईची माया दिली होती. आप्पासाहेब जोशी हे कोल्हापूर जवळच्या एका गावातलं बडप्रस्थ होतं. नेहा ही आप्पासाहेबांची एकुलती एक लेक. आई विना पोर म्हणून संगीताताईंनी नेहाला आपली लेक समजून वाढवलं होतं आणि म्हणूनच वृषालीताई आधी आप्पासाहेबांकडे न जाता संगीताताईकडे आल्या होत्या. बोलता बोलता नेहाचा विषय निघाला तसं संगीताताईंनी तिचा फोटो आणून वृषालीताईंना दाखवला. मुलं कधी मोठी होतात कळतच नाही. काय करते मग नेहा सध्या? वृषालीताईंनी फोटो परत देत विचारलं. संगीताताईंनी बोलायला सुरुवात केली. आमची नेहा फार गुणाची आहे बरा. आता कॉलेज पूर्ण झालं आहे. गावातल्या अनाथ आश्रमाच्या मुलांसाठी काम करते. त्यांना वस्तू देते, खाऊ देते, गोष्टी सांगते. खरंच फार जीव आहे तिचा सगळ्यावर. संगीताताई असं बोलत असतानाच आत्या आत्या म्हणत स्नेहा संगीताताईकडे येते. वृषालीताईचं लक्ष नेहाकडे जातं. गोरा रंग, लांब सडक वेणी, चाफेकळी सारख नाक, नाजूक जीवनी, पंजाबी ड्रेस आणि दोन्ही बाजूला खांद्यावर व्यवस्थित पिन लावलेली ओढणी. फोटोपेक्षाही कितीतरी सुंदर दिसत होती नेहा. ए आत्या काय ग, मला कंटाळा आला घरात. नेहा संगीताताईच्या गळ्यात हात टाकत म्हणाली. बाबांकडे सारखं कोण ना कोण येत असतं ग. माझ्यासाठी तर वेळच नाही त्यांना. अगं बाळा, चालायचंच, त्यांचं कामच आहे ना ते. बरं, यांना ओळखलंस का? असं म्हणून संगीताताईंनी नेहाची आणि वृषालीताईची ओळख करून दिली. नेहाने लगेच वृषालीताईंना वाकून नमस्कार केला. तसं त्यांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. अगं, या तुमच्याकडे आल्या आहेत. साहेबांकडे काम आहे त्यांचं. त्यांना घेऊन जा तुमच्याकडे, संगीताताई म्हणाल्या. बर म्हणून नेहा वृषालीताईंना घेऊन आपल्या घरी आली. वृंदावन वाड्याबाहेर मोठी पाटी लावली होती नावाची. नेहासोबत वृषालीताईंना त्या मोठ्या वाड्यात प्रवेश केला. नजर फिरवत होती. वाड्यात मोठा दिवाणखाना होता. त्यात बैठकीची व्यवस्था केली होती. एका बाजूला स्टडी रूम होतं तर दुसऱ्या बाजूला जिना होता. समोरच एका भिंतीवर निलिमाचा फोटो लावलेला होता. निलिमा म्हणजे नेहाची आई. नेहा 4 वर्षाची असतानाच ते ह्या जग सोडून गेल्या होत्या. दिवाणखान्याच्या डाव्या बाजूला आत जाण्यासाठी मोठा वरांडा होता. त्याला लागूनच आतमध्ये 4 खोल्या होत्या. तुम्ही बसा, मी बाबांना सांगून येते तुम्ही आलायत म्हणून. नेहाच्या बोलण्याने वृषालीताईं भानावर आल्या. नेहा आप्पासाहेबांना बोलवायला स्टडी रूमपर्यंत गेली आणि तिच्या लक्षात आलं, अरेच्छा, आपण त्यांचं नाव विसरलो की काय? पुन्हा वृषालीताईजवळ येत तिने विचारलं, कोण आले म्हणून सांगू? मुंबईहून वृषाली देशमुख, त्यांनी सांगितलं. तशी ती स्टडी रूममध्ये गेली. तिने आप्पासाहेबांना निरोप दिला तसे ते लगबगीने उठले. आलेल्या लोकांना आपण उद्या बोलू यावर, असं म्हणत ते उठून दिवाणखान्यात आले. आप्पासाहेबांनी वृषालीताईंना पाहिलं आणि त्यांना हात जोडून नमस्कार करत ते म्हणाले, वहिनी कशा आहात तुम्ही? कधी आला तिकडे? त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंदाचे भाव दिसत होते. आप्पासाहेबांच्या पाठोपाठ नेहासुद्धा दिवाणखान्यात आली. कालच आले. घर नवीन बांधावं असा विचार चालू आहे म्हणून आले. म्हटलं तुमची देखील भेट होईल. कसे आहात तुम्ही? वृषालीताईंनी आप्पासाहेबांची विचारपूस केली. आम्ही सगळे मजेत आहोत. आता तुम्ही आलाय तशा 4 दिवस राहा इकडे, मग आपण निवांत बोलू, आप्पा म्हणाले. अहो नाही, घरच्या कामाचं ठरवून मला 2 दिवसात परत जायचे. तिकडे आनंद एकटा आहे ना, त्यामुळे. वृषालीताईंनी आपली अडचण सांगितली. ठीक आहे, बघू आपण. आप्पांनी नौकरांना सांगून वृषालीताईंची बॅग त्यांच्या गाडीतून आणायला सांगितली. वृषालीताईंना गावी येऊन 1 दिवस झाला. नेहानी त्यांना गाव काय सुधारणा झाले ते सांगितलं. कोणते नवीन उद्योग सुरू झालेत हे सर्व वृषालीताईंनी सांगितलं. शिवाय त्यांना आपल्या अनाथ आश्रमात घेऊन गेली. त्यांनी देखील मुलांसाठी खाऊ घेतला होता. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून
ऋषालीताईंना समाधान वाटले. मग नेहा त्या मुलांना छान गोष्ट सांगितली. सगळी मुले, तिथे काम करणारे सेविका, ऋषालीताई तल्लीन होऊन नेहाची गोष्ट ऐकत होते. गोष्ट संपली आणि मुलांची जेवणाची सुट्टी झाली. मग नेहा आणि ऋषालीताई घरी परतल्या. येताना ऋषालीताई त्यांचा फोन नंबर आश्रमाच्या व्यवस्थापकांना दिला आणि कोणतीही मदत लागली तर नक्की कळवा असे हक्काने सांगितलं. आप्पासाहेब जोशी हे एक वकील होते. खरं तर त्यांनी आता त्यांची प्रॅक्टिस बंद केली होती, पण तरीही लोक सल्ला विचारण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. आप्पासाहेब आपल्या गावाच्या विकासासाठी अडलेली कामे मार्गी लावून देण्याचे प्रयत्न करीत. अडलेल्या नडलेल्या लोकांसाठी ते धावून जात लोकांना शक्य होईल तेवढी मदत करत होते. त्यांचे हेच गुण नेहात देखील होते. पण नेहा हुशार होती, परंतु कोणतेही काम करताना तिला भीती वाटायची.